बाहेर बघा ना, किती मस्त पाऊस पडतोय आणि ही गार-गार थंडी हवा. अशा हवेत गरमागरम कुरकुरीत कांदा भजी मिळाली तर मजाच काही वेगळी आहे ना. चला तर मग आज आपण परफेक्ट मार्केटसारखी जशी बाजारात मिळते की नाही, तशी छान अशी कुरकुरीत कांदा भजी बनवून एन्जॉय करूया या पावसाला. तर चला पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. आणि ही कांदा भजी बनवायला इतकी सोपी आहे, पण टेस्ट एवढं भारी येते ना या कांदा भजीचं, खरं सांगते तुम्ही विसरणार नाही जर एकदा बनवून खाल्लात तर घरामध्ये. तर सगळ्यात आधी तर आपल्याला कांदे लागणार आहेत. इथे मी 7 कांदे घेतलेत मीडियम साईजचे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला घरात किती लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार कांदे घ्या. तर बघा सगळ्यात आधी कांदे मी इथे छान साफ करून घेणार आहे. दोन्ही मागच्या पुढच्या बाजूनी कट करून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित त्याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची. कांदे छान साफ करून घ्यायचे. तर बघा इथे मी सगळे कांदे याच पद्धतीने छान साफ करून घेतलेत. साफ करून घेतल्यानंतर धुवून सुद्धा घेणार आहे मी कांदे. तर बघा व्यवस्थित कांदे इथे मी साफ करून घेतलेले आहे. वरचं जे पूर्ण खराब आहे ते पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि कांदे पूर्ण धुवून इथे मी साफ करून घेतले. तर इथे तुम्ही बघू शकता मी कांदे पूर्णपणे छान साफ करून घेतलेत. आता मी तुम्हाला कांदे चिरून सुद्धा दाखवते. एकदम पातळ कांदे चिरायचेत आपल्याला. कांदे भजी जेव्हा आपण बनवतो की नाही त्यावेळेला जेवढे कांदे पातळ चिरले जातात ना, तेवढे छान कुरकुरीत कांदे भजी तयार होतात. तर बघा इथे मी कांदे छान साफ करून घेतले, त्यानंतर धुवून सुद्धा घेतले. तर सगळ्यात आधी काय करायचं, मागच्या बाजूनी व्यवस्थित कट करायचं म्हणजे कांद्याचे लच्छे छान निघतात. त्यानंतर एकदम पातळ कांदे चिरून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी किती जास्त पातळ कांदे चिरून घेतलेले आहे. तुम्हाला जसं जमते तसं कट करून घ्या. तर कांदे इथे छान मी पातळ चिरून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण कांदे चिरून घ्यायचेत आणि बघा इथे मी थोडे करून सगळे कांदे एकदम पातळ चिरून घेतलेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा चिरून घ्या. कांदे आपले इथे चिरून तयार झालेत. आता लगेच आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे कांदे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे कांदे काढून घ्यायचे आहे चिरून घेतलेले. तर बघा कांदे पूर्ण मी बाउलमध्ये ॲड करून घेतलेत. आता लगेच आपल्याला कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा चिरून घ्यायची आहे. त्यासाठी बघा इथे मी एक मूठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. भजीमध्ये ना कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो. त्यासाठी शक्यतो थोडीशी जास्त कोथिंबीर ॲड करायची भजीमध्ये. तर बघा इथे मी कोथिंबीर छान धुवून ठेवलेली आहे. तर आता आपल्याला ही चिरून घ्यायची, एकदम बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर बघा मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेत. तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार घ्या. हे मिरच्या खूप जास्त तिखट नाही आहे आणि भजीसुद्धा खूप जास्त मी तिखट करणार नाही आहे. तर मिरची पण छान बारीक इथे मी चिरून घेतलेली आहे. मिरची आणि कोथिंबीर चिरून तयार आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, कांदा आहे ना, कांद्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं. त्यानंतर हाताने छान आपल्याला हे चोळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा ना पूर्णपणे असं मोकळं करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता मी कसं करत आहे. छान असं मोकळं करायचं म्हणजे याच्यात अजिबात पाण्याची गरज पडणार नाही आपल्याला. त्यानंतर इथे बघा मी 2 वाटी इतकं बेसन ॲड करणार आहे. घरात ज्या वाटी आहे त्या वाटीचाच माप घ्यायचं, कोणत्याही वाटीचा असो ती वाटी घ्यायची. त्याच्याने मोजून 2 वाटी इतकं बेसन ॲड करायचं आहे आणि त्यानंतर बघा छान कांदे चोळून घेतले. त्यानंतर बेसन ॲड केलं आणि त्याच्यावरून आपल्याला बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे. इथे तुम्ही बघा मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये. शेवटी थोडंसं अर्धा चमचा इतकं पाणी ॲड करणार आहे फक्त मी इथे. त्यानंतर बघा इथे मी अर्धा चमचा इतकं ओवा घेतलेला आहे. ओवा छान हाताने क्रश करून ॲड करायचं म्हणजे भजीला खूप छान फ्लेवर येतो आणि पचायला सुद्धा खूप छान असते. त्यानंतर पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे. हळद थोडीशी ॲड करायची, खूप जास्त नाही आणि पाव चमचा इतकीच मिरची पावडरसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर भजी व्यवस्थित जमणार नाही. तुम्ही इथे बघू शकता मी हाताने छान असं जोर लावून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि कांद्याचं एवढं जास्त पाणी सुटलेलं असतं ना, आपण आधी मीठ टाकून पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे कांद्याला भरपूर पाणी सुटतो आणि त्याच्यानेच व्यवस्थित मिक्स होऊन जातो पीठ. तर बघा इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि पीठ इथे छान मिक्स झालेलं आहे. आता इथे मी एक अर्धा चमचा इतकं थोडंसं पाणी ॲड केलं शेवटी आणि हे व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे. बस एवढंच पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे इथे आपल्याला. फक्त एक बाइंडिंग आली पाहिजे म्हणून मी अर्धा चमचा इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला लगेच भजी गरम तळून घ्यायचे. त्याआधी बघा जर तुम्हाला आवडत असेल ना छान कुरकुरीत भजी व्हावी म्हणून, तर तुम्ही यामध्ये थोडंसं एक चिमूटभर इतकं खायचं सोडा ॲड करायचं आहे, बेकिंग सोडा आणि त्यानंतर लगेच मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता गरम भजी तळायला घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी तर तेल छान कडकडीत गरम करायचं भजीसाठी, नाहीतर भजी व्यवस्थित होत नाही, चपटी होतात. त्यासाठी काय करायचं, छान तेल गरम करायचं, गॅस फुल ठेवायचं आणि त्यानंतर भजी आपल्याला तळायला टाकायची आहे. तर बघा इथे मी छान अशी एकदम मोठीही नाही, खूप छोटीही नाही, छान अशा मीडियम साईजच्या भजी इथे मी टाकून घेतलेले तेलामध्ये.
तर बघा अशा पद्धतीने छान आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे आणि भजीला जोपर्यंत छान एक लेअर येत नाही तोपर्यंत ढवळाढवळ करायचं नाही. छान लेअर येऊ द्यायची, म्हणजे व्यवस्थित तळू द्यायचं. त्यानंतर भजीला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता भजी छान तळली आहे. त्यानंतरच इथे मी पलटवून घेणार आहे, यांना छान असं तळून घेणार आहे व्यवस्थित चमचने ढवळून. तर बघा सगळ्या बाजूनी भजी छान अशी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत इथे मी तळून घेतलेली आहे. जोपर्यंत भजी छान अशी कुरकुरी होत नाही तोपर्यंत तळायची. आणि भजी तळत असताना सगळ्यात आधी गॅस फुल ठेवायचं टाकत असताना. त्यानंतर थोडंसं कलर येऊ द्यायचं आणि गॅस कमी करायचं. कमी गॅसवर मस्त अशी कुरकुरी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर बघा आपली पहिली बॅच इथे तळून झालेली आहे. गॅस पूर्णपणे मी कमी केलाय, कारण शेवटी भजी लवकर जळली जाते. काढण्याच्या वेळेला जेव्हा आपण भजी बाहेर काढतो की नाही त्यावेळेला गॅस पूर्ण कमी करायचं आणि छान भजी आपली काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी कुरकुरीत भजी बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने ही दुसरी बॅच सुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे. आणि 1-2 बॅच तर खाऊन सुद्धा झालेत, कारण भजी म्हटलं की गरम गरमच पाहिजे असते. तर आपली इथे ही दुसरी बॅच पण तळून तयार आहे, ती सुद्धा आपण काढून घेऊया. आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीची सुद्धा भजी इथे बनवून घ्यायची आहे. आहे की नाही एकदम सोपी. पण एकदा तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने भजी करून खाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. तर बघा किती छान कुरकुरीत झाली आहे. आता काय करायचं, भजीसोबत खाण्यासाठी मस्त अशी मिरचीसुद्धा तळून घ्यायची. तर बघा इथे मी 4-5 मिरच्या घेतल्यात, त्यांना मधून कट करून घेतलेला आहे. आणि याच तेलामध्ये आपल्याला ही मिरचीसुद्धा तळून घ्यायची. याच्यावरून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान चव येते मिरचीला. आणि बघा इथे मी मिरची रेडी करून घेतली आहे. त्याचबरोबर मिरची बघा याच्यावर सर्व करून घेतलेली आहे. मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये ही कांदा भजी ट्राय करणार की नाही तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.